Problem 1. Find the areas of given plots. All measure are in meters. तर आपल्याला PQRST हा प्लॉट दिलेला आहे आणि या प्लॉटचा आपल्याला एरिया फाइंड करायचा आहे. तर याच्यामध्ये आपल्याला काय काय दिसत आहे? PAQ ट्रायंगल दिसत आहे, QACR हा ट्रॅपेझियम दिसत आहे, RCS हा ट्रायंगल आणि PTS हा ट्रायंगल दिसत आहे. या सगळ्यांचे आपल्याला एरियाज काढायचे आहे आणि सगळ्या एरियांची सम जर केली तर आपल्याला एरिया ऑफ प्लॉट मिळून जाईल. तर आपण एका एकाचा एरिया काढू. तर पहिले एरिया ऑफ ट्रायंगल PAQ. तर एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला काय आहे? हाफ बेस इंटू हाईट. हाफ बेस कोणता आहे? PA इंटू हाईट काय आहे? QA. आता इथे व्हॅल्यूज ठेवावं लागेल. हाफ इंटू PA बेस किती आहे? 30 इंटू हाईट किती आहे? QA 50. आता इथे 2नी डिवाइड करावं लागेल. तर 2नी डिवाइड केलं तर 2 1 जार 2, 15 2 जार 30. आता 15 आणि 50चं मल्टिप्लिकेशन. तर 15 5 जार 75 आणि हे 0 इथे ॲड करावं लागेल. आणि एरिया कशामध्ये काढायचा आहे? मीटरमध्ये. सगळे जे मेजर्स आहे मीटरमध्ये आहे. तर एरिया ऑफ ट्रायंगल PAQ काय होईल? 750 स्क्वेअर मीटर. त्याच्यानंतर आपल्याला ट्रॅपेझियमचा एरिया काढायचा आहे. कोणतं ट्रॅपेझियम आहे? PAQACR. एरिया ऑफ ट्रॅपेझियम QACR हा काय आहे? ट्रॅपेझियम. ट्रॅपेझियमचा एरिया काय आहे? हाफ इंटू सम ऑफ लेंथ ऑफ द पॅरलल साइड, सम ऑफ द लेंथ ऑफ पॅरलल साइड इंटू हाईट. तर ट्रॅपेझियमचा एरिया काढण्याचा फॉर्म्युला काय? हाफ इंटू सम ऑफ द लेंथ ऑफ पॅरलल साइड इंटू हाईट. मग काय लिहावं लागेल? हाफ इंटू सम ऑफ पॅरलल साइड कोणते आहे? पॅरलल साइड आहे QA आणि RC. तर QA प्लस RC, QA प्लस RC इंटू हाईट. हाईट कोणती आहे? AC इंटू AC हाईट आहे. आता याच्या व्हॅल्यूज ठेवावं लागेल. हाफ इंटू QA प्लस RC. तर QA किती आहे? 50. RC किती आहे? 25. 50 प्लस 25 इंटू हाईट काय आहे? AC. तर AB 30 आहे आणि BC 30 आहे. तर AC काय होईल? 30 प्लस 30 60. हाईट 60. मग याला सॉल्व करावं लागेल. म्हणजे हाफ इंटू 50 प्लस 25ची सम किती होऊन जाईल? 75 इंटू 60. आता 2नी डिवाइड करावं लागेल. 2 1 जार 2, 2 3 जार 6 आणि हा 0 इथे द्यावं लागेल. आता आपल्याला 75 इंटू 3 करून घेऊ आणि इथे एक 0 वाढवून घेऊ. तर 3 5 जार 15 कॅरी 1, 3 7 जार 21 आणि 1 22. म्हणजे 75 इंटू 3 किती आलं? 225 आणि हे 0 वाढवावं लागेल. म्हणजे किती आलं? 2250 स्क्वेअर मीटर. त्याच्यानंतर मग कशाचा एरिया काढायचा आहे आपल्याला? एरिया ऑफ ट्रायंगल RCS. एरिया ऑफ ट्रायंगल RCS याचा फॉर्म्युला काय होईल?
हाफ बेस इंटू हाईट. तर बेस आपल्याला किती दिला आहे CS आणि हाईट RC. बेस CS इंटू हाईट RC. मग आता व्हॅल्यूज ठेवावं लागेल. तर CS किती आहे, बेस 60 आहे आणि हाईट 25 इज इक्वल टू हाफ इंटू बेस किती आहे 60 आणि हाईट किती आहे 25 आहे RC. आता इथे भाग द्यावा लागेल. 2 1 जार 2 3 जार 6 आणि हे 0 30. आता 30 आणि 25चं मल्टिप्लिकेशन. तर 25 3 जार 75 आणि हा 0 इथे ॲड करावा लागेल. म्हणजे 30 इंटू 25चं मल्टिप्लिकेशन होऊन जाईल 750 स्क्वेअर मीटर. आणि आता आपल्याला आणखी कशाचा काढायचा आहे एरिया, एरिया ऑफ ट्रायंगल PTS. एरिया ऑफ ट्रायंगल PTS. याचा फॉर्म्युला हाफ बेस इंटू हाईट. तर बेस कोणता आहे PS आणि हाईट आहे BT. बेस PS, बेस आहे आपला PS इंटू हाईट आहे TB. आता काय होईल, हाफ इंटू बेस आपल्याला किती दिलेला आहे, बेस म्हणजे PS म्हणजे PA AB BC आणि CS या सगळ्यांची ॲडिशन म्हणजे काय होईल 30 + 30 60 + 30 90 + 60 150. म्हणजे बेस आपल्याला दिलेला आहे 150 इंटू हाईट किती दिली आहे 30. हाईट दिलेली आहे 30. आता इथे आपल्याला 2 ने डिवाइड करावं लागेल. 2 1 जार 2 15 2 जार 30. आता 15 इंटू 15 किती होते 225 आणि इथे हा 0 ॲड करावा लागेल. म्हणजे काय झालं 2250 स्क्वेअर मीटर. आता आपण ट्रॅपेझियम ट्रँगल याचा एरिया काढला. या सगळ्यांची सम केली तर आपल्याला काय मिळेल एरिया ऑफ प्लॉट. तर आता आपल्याला काढायचा आहे एरिया ऑफ प्लॉट. इज इक्वल टू, तर कशाची सम करावं लागेल, एरिया ऑफ ट्रँगल PAQ, एरिया ऑफ ट्रँगल PAQ प्लस एरिया ऑफ ट्रॅपेझियम QACR प्लस मी खाली लिहून घेतो प्लस एरिया ऑफ ट्रँगल RCS, एरिया ऑफ ट्रँगल RCS प्लस एरिया ऑफ ट्रँगल PTS. या सगळ्यांची आपल्याला काय करावं लागेल सम करावं लागेल. तर पहिले आपण PAQचा एरिया किती काढलेला आहे 750. PAQचा काढलेला आपण एरिया 750 प्लस ट्रॅपेझियमचा एरिया आपण किती काढलेला आहे 2250 प्लस एरिया ऑफ ट्रँगल RCS किती काढला आहे 750. RCS 750 प्लस एरिया ऑफ ट्रँगल
PTS शेवटचा जो आहे PTS याचा किती काढलेला आहे 2250. आता या सगळ्यांची आपल्याला सम करावं लागेल. 750 प्लस 200 2050 परत 750 आणि 2250 या सगळ्यांची सम 0 5 5 5 5 म्हणजे 20 होईल. कॅरी 2 7 आणि 2 9 16 17 18 19 20 20चा 0 कॅरी 2 2 4 6 म्हणजे या सगळ्यांची जी सम येणार आहे ती येणार आहे 6000. म्हणजे एरिया ऑफ प्लॉट काय होईल 6000 स्क्वेअर मीटर. प्रॉब्लेम 2 एरिया ऑफ प्लॉट ABCDE आपल्याला काढायचा आहे. याचे ऑल मेजर्स इन मीटर दिलेले आहे. तर आता एरिया ऑफ प्लॉट काढायचा आहे. तर या प्लॉटमध्ये आपल्याला काय काय दिसत आहे ट्रँगल ABE दिसत आहे, ट्रँगल BCE दिसत आहे आणि ट्रँगल CDE दिसत आहे. 3 ट्रँगल दिसत आहे. तर आपल्याला काय करावं लागेल या तिन्ही ट्रँगलचा एरिया काढावा लागेल आणि त्या सगळ्या एरियाची सम केली तर आपल्याला एरिया ऑफ प्लॉट मिळून जाईल. तर पहिले आपण एरिया ऑफ ट्रँगल ABE काढू. आता एरिया ऑफ ट्रँगल ABE काढण्यासाठी आपल्याला एरिया ऑफ ट्रँगलचा फॉर्म्युला काय आहे हाफ बेस इंटू हाईट. बेस इंटू हाईट. राईट अँगल ट्रँगल आहे तर AB बेस होईल आणि EE हाईट होईल. तर आपल्याला हाईट दिलेली नाही आहे. मग आपल्याला काय करावं लागेल राईट अँगल ट्रँगल आहे तर याच्या 2 साईड दिलेले आहे. तर पायथागोरसच्या थेरमनी थर्ड साईड काढावं लागेल आणि मग एरिया काढावं लागेल. तर बाय पायथागोरस थेरम बाय पायथागोरस. तर हा ABE काय आहे राईट अँगल ट्रँगल आहे आणि राईट अँगल ट्रँगलमध्ये राईट अँगलच्या अपोजिटच्या साईडला आपण काय म्हणतो हायपोटेनियस म्हणजे BE काय आहे हायपोटेनियस आहे. आणि पायथागोरसचा थेरम काय आहे हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू साईड स्क्वेअर प्लस साईड स्क्वेअर. म्हणजे काय होईल AB स्क्वेअर प्लस AE स्क्वेअर इज इक्वल टू BE स्क्वेअर. तर साईड स्क्वेअर प्लस साईड स्क्वेअर इज इक्वल टू हायपोटेनियस स्क्वेअर. तर आपल्याला AB साईड कितीची दिली आहे 24. तर इथे 24चा स्क्वेअर. AE साईड आपल्याला काढायची आहे म्हणजे AE स्क्वेअर आणि BE आपल्याला दिलेली आहे 30चा स्क्वेअर. हा ABE काय आहे ट्रँगल ABE इज राईट अँगल ट्रँगल. ठीक आहे. आता आपल्याला AE काढायची आहे तर काय होईल AE स्क्वेअर इज पहिले आपल्याला स्क्वेअर करून घ्यावं लागेल. तर 24चा स्क्वेअर काय होईल 24 इंटू 24 576 होऊन जाईल प्लस AE स्क्वेअर आणि 30चा स्क्वेअर 900 होऊन जाईल. म्हणजे काय होईल AE स्क्वेअर इज इक्वल टू 900 आणि लेफ्टचा नंबर राईटला नेला तर त्याची साईन काय होऊन जाईल चेंज होऊन जाईल की इकडे प्लस आहे तर राईटला जाईल तर काय होईल मायनस होईल -576. आता याची आपल्याला काय करावं लागेल सबस्ट्रॅक्शन. AE स्क्वेअर इज इक्वल टू काय होईल 10 - 6 4 कॅरी 1 8 10 - 8 2 कॅरी 1 आणि 1 6 होईल. तर 9 - 6 3 होऊन जाईल. तर 900 - 576 याची सबस्ट्रॅक्शन होईल 324. आता 324 कशाचा स्क्वेअर आहे 18 × 18
8 8 जार 64. याचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर 324 येईल. म्हणजे 18चा स्क्वेअर 324 आहे. तर 324चं स्क्वेअर रूट काय होऊन जाईल? 18 होऊन जाईल. म्हणजे AE इज इक्वल टू 18 मीटर मिळून जाईल. आता आपल्याला ट्रायंगलची हाईट मिळाली AE. तर आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल ABE काढता येईल. तर एरिया ऑफ ट्रायंगल ABE ABE. तर याचा फॉर्म्युला काय होईल? हाफ बेस इंटू हाईट. आता बेस आपण कोणता घेत आहे? AB बेस घेत आहे आणि AE हाईट घेत आहे. AB बेस आणि AE हाईट. तर हाफ इंटू बेस किती दिलेला आहे आपल्याला? 24 आणि हाईट किती काढली आपण? 18. तर बेस आपल्याला दिलेला आहे 24 आणि हाईट AE आपण काढली 18. आता इथे आपल्याला काय करावं लागेल? 2नी डिवाइड करावं लागेल. 2 1 जार 2 आणि 2 9 जार 18. आता आपल्याला 24 इंटू 9 करावं लागेल. 24 इंटू 9. 9 4 जार 36 कॅरी 3. 9 2 जार 18 19 20 21. म्हणजे 216 येऊन जाईल. 216 स्क्वेअर मीटर. आता ट्रायंगलचा एरिया झाला. आता आपल्याला सेकंड ट्रायंगलचा एरिया काढावा लागेल. कोणता आहे? BCE. एरिया ऑफ ट्रायंगल BCE. एरिया ऑफ ट्रायंगल BCE. तर आता इथे बघा, आपल्याला BCE या ट्रायंगलच्या तिन्ही साईड माहिती आहे. कोणत्या आहे? BC पण माहिती आहे 26, CE पण माहिती आहे 28 आणि BE पण माहिती आहे 30. आता ट्रायंगलच्या तिन्ही साईड माहिती असेल तर ट्रायंगलचा एरिया काढण्याचा फॉर्म्युला कोणता आहे? हिरोन्स फॉर्म्युला. आणि तो काय आहे? हिरोन्स फॉर्म्युल्याने याचा एरिया काढावा लागेल. एरिया ऑफ ट्रायंगल BCE. तर एरिया ऑफ ट्रायंगल BCE हा कशाने काढावा लागेल? हिरोन्स फॉर्म्युल्याने. आणि हिरोन्स फॉर्म्युला काय आहे? स्क्वेअर रूटमध्ये S मायनस A, S मायनस B आणि S मायनस C. काय आहे हिरोन्स फॉर्म्युला? अंडर रूटमध्ये S मायनस A, S मायनस B, S मायनस C. आता S काय आहे? सेमी पिरिमीटर आहे. कशाचं? ट्रायंगलचं. आणि ABC काय आहे? साईड. तर आपल्याला साईड कोणकोणत्या दिलेल्या आहे ABC? तर आपण या BEला A म्हणू, B म्हणू, C म्हणू. तर Aची किंमत किती होईल? 30, Bची 28 आणि Cची 26. तर तीन साईड. तर पहिली साईड A इज इक्वल टू 30, B इज इक्वल टू 28 आणि C इज इक्वल टू 26. या झाल्या ट्रायंगलच्या साईड. आता आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये ठेवायला काय पाहिजे आहे? सेमी पेरिमीटर. तर सेमी पेरिमीटर काढण्याचा फॉर्म्युला काय आहे? S इज इक्वल टू A प्लस B प्लस C अपॉन 2. तर मग काय करावं लागेल? A म्हणजे 30 प्लस 28 प्लस 26 अपॉन 2. आता याची आपल्याला काय करावं लागेल? सम करावं लागेल. तर आता काय होईल? 0 8 आणि 6 14चे 4 कॅरी 1, 2 आणि 1 3 आणि 2 5 आणि 3 8, 84 अपॉन 2. आणि याला आपण जर डिवाइड केलं 2नी तर किती होऊन जाईल? 42. आता सेमी पेरिमीटर किती मिळालं? 42 आणि ABC ट्रायंगलच्या साईड.
आता हे आपल्याला सगळं कुठे ठेवावं लागेल? फॉर्म्युल्यामध्ये. म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल BCE इज इक्वल टू स्क्वेअर रूटमध्ये S मायनस A S मायनस B S मायनस C इज इक्वल टू स्क्वेअर रूटमध्ये. आपण S किती काढलेला आहे? 42 इन ब्रॅकेट S 42 मायनस A म्हणजे 30, S म्हणजे 42 मायनस B म्हणजे 28 आणि याच्या नंतर 42 मायनस C म्हणजे 26. आता याला सॉल्व करावं लागेल स्क्वेअर रूटमध्ये. काय आहे? 42 इंटू याचं सबस्ट्रॅक्शन 42 मायनस 30 किती होईल? 12. 42 मायनस 28 इथे 14 येऊन जाईल इंटू 42 मायनस 26 याचं सबस्ट्रॅक्शन येऊन जाईल 16. त्याच्यानंतर आता आपल्याला याचे फॅक्टर्स पाडावे लागेल. आता बघा 7 6 आर 42. आता 12चे पाडून घेऊ आपण. 6 2 आर 12. 14चे पाडून घेऊ आपण. 7 2 आर 14 आणि 16चे पाडून घेऊ 4 इंटू 4. आता आपल्याला काय करावं लागेल? पेअर करावं लागेल. आता पेअर कशाच्या होतील? 7ची एक पेअर मिळत आहे इंटू 6ची पेअर मिळत आहे इंटू 2ची पेअर मिळत आहे इंटू 4ची पेअर मिळत आहे. आता आपल्याला या सगळ्यांचं काय करावं लागेल? मल्टिप्लिकेशन करावं लागेल. 7 6 आर 42 इंटू 4 2 आर 8 म्हणजे याचं 42 आणि 8चं मल्टिप्लिकेशन. 8 2 आर 16 कॅरी 1. 8 2 आर 8 4 आर 32 आणि 1 33. तर याचं मल्टिप्लिकेशन येईल 336 स्क्वेअर मीटर. आता आपण सेकंड ट्रायंगलचा एरिया काढला. आता आपल्याला थर्ड ट्रायंगलचा एरिया काढायचा आहे. तर थर्ड ट्रायंगल जो आपला आहे त्याचा एरिया तर कोणता आहे? CDE. तर CE काय होईल? बेस आणि DF काय होईल? हाईट. तर हा बेस इंटू हाईटनी काढता येईल. मग एरिया ऑफ ट्रायंगल CDE याचा फॉर्म्युला होईल हाफ बेस इंटू हाईट. बेस कोणता आहे? CE इंटू हाईट आहे DF इज इक्वल टू हाफ इंटू बेस आहे 28 इंटू हाईट आहे 16. आता याला 2नी डिव्हाइड करावं लागेल. 2 1 जा 2 8 जा. आता 8 आणि 28चं मल्टिप्लिकेशन. 8 8 जा 64 कॅरी 6. 8 2 जा 16. 16 आणि 6 22 224 स्क्वेअर मीटर. आता आपल्याला काढायचं आहे एरिया ऑफ प्लॉट. एरिया ऑफ प्लॉटसाठी आपल्याला काय करावं लागेल? तिन्ही ट्रायंगलच्या एरियाची सम. तर आपण कोणकोणते ट्रायंगल आहे? एरिया ऑफ ट्रायंगल ABE, एरिया ऑफ ट्रायंगल ABE प्लस एरिया ऑफ ट्रायंगल BCE प्लस एरिया ऑफ ट्रायंगल, तीसरा ट्रायंगल कोणता आहे? CDE.
CDE, एरिया ऑफ ट्रायंगल CD आणि E. आता या तिन्ही ट्रायंगलच्या एरियाची सम करावं लागेल. तर ABEचा एरिया आपण किती काढलेला आहे? ABEचा 216. किती काढलेला आहे? 216 प्लस एरिया ऑफ ट्रायंगल BCE. BCEचा आपण किती काढलेला आहे? 336. किती काढला आहे? 336 प्लस एरिया ऑफ ट्रायंगल CDE याचा आपण किती काढलेला आहे? 224. आता या सगळ्यांची आपल्याला काय करावं लागेल? सम करावं लागेल. 216, 336 आणि 224 किती होऊन जाईल? 6 आणि 6 12 आणि 4 16. कॅरी 1 आणि 3 4 5 6 7. 3 आणि 2 5 6 7. 776 स्क्वेअर मीटर. तर एरिया ऑफ प्लॉट काय होईल? 776 स्क्वेअर मीटर.